नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। आज शनिवार 26 एप्रिल 2025 पुणे शहरातील दगडूशेठच्या गणपतीच्या दर्शनाकरता जगभरातून लोक येतात। आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जगत प्रकाश नड्डा त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी गणरायाचा अभिषेक केला। अभिषेकामध्ये त्यांनी देशामध्ये शांतता, सुस्थिती आणि नरेंद्र मोदींचं बळ वाढावं अशी प्रार्थना करून अभिषेक केला। त्यावेळेला हेमंत रासने आदी मान्यवर उपस्थित होते। आज गणपति बापा मौर्य जी के आशीर्वाद प्राप्त करने के लिए मैं यहाँ पर आया और जिस तरीके से आतंकवादियों ने जो पहलगाम में घटना की है जिससे देश उद्वेलित है और प्रधानमंत्री मोदी जी से आशा के साथ इसका भरपूर जवाब देने की आशा रखी है। साथ ही साथ देश मजबूती से आगे इस संकट से बढ़े और माकूल जवाब उन लोगों को जो इसके पीछे दोषी हैं उनको दिया जाए, इसके लिए भगवान गणेश जी का आशीर्वाद मिले और उनकी सुबुद्धि शक्ति के माध्यम से भारत इस संकट काल की घड़ी से उभर करके आगे आएगा और मोदी जी के नेतृत्व में इसका भरपूर जवाब दिया जाएगा। इसके लिए प्रधानमंत्री मोदी जी को शक्ति प्रदान हो, यह हमने प्रार्थना की है। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ डॉक्टर मोहन धारिया यांनी स्थापन केलेली वनराई ही पर्यावरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे। त्या ठिकाणी त्यांचे चिरंजीव राजीव धारिया आणि त्यांचे चिरंजीव सागर धारिया हेही कार्यरत आहेत। आता वन हक्कांच्या बाबतीमध्ये माधव गाडगीळ हे जागतिक कीर्तीचं नेतृत्व आपल्या भारत देशातलं आणि तेही पुण्यातलं आहे। आणि माधव गाडगीळ आणि सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर विजय एदलाबादकर यांनी लिहिलेलं सामूहिक वन हक्क प्राप्त क्षेत्रासाठी वन संरक्षण आणि व्यवस्थापन कार्ययोजना या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच संस्थेमध्ये पार पडला। याकरता खासदार प्रदीप रावत आवर्जून उपस्थित होते। आता जसं मॅडमनी सांगितलं की वन हक्क कायदा 2006 आल्यानंतर 2009 पासून वन हक्क मिळणं सुरू झाले, पण वन हक्क मिळाल्यानंतर पुढे काय याची उत्तरं चटकन काही उत्तर देता येत नाही। कारण काय की त्याच्यामध्ये व्यवस्थापन हा शब्द आलेला आहे। त्यांनी काय करायचं आहे, या लोकांनी आदिवासी लोकांनी काय करायचं आहे तर त्यांना वनाचं संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन करून शाश्वत पद्धतीने गौण वन उपजातीवर त्यांना हक्क मिळणार आहे।
आता याच्यामध्ये व्यवस्थापन शब्द आल्याबरोबर प्रॉब्लेम असा आहे की हे कशा पद्धतीने करायचं, त्या लोकांसाठी व्यवस्थापन वगैरे हे जरा अवघड आहे प्रकार. आणि आतापर्यंत वनावर पूर्ण अधिकार हा वन खात्याचा आहे. वन खातं मात्र व्यवस्थापन करतं त्यांच्या पद्धतीने. ते कसं करतं तर वन त्यांची पद्धत आहे की ते वर्किंग प्लॅन त्याला म्हणतात. 10 वर्षाचा वर्किंग प्लॅन बनवतात. त्या वर्किंग प्लॅनमध्ये असतं की ते कंपार्टमेंट पाडतात वनाचे, आणि मग प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये कुठे फेलिंग करायचं आहे, कुठे थिनिंग करायचं आहे, कुठे काय म्हणतात त्याला प्लांटेशन करायचं आहे, कुठे सॉइल वॉटर कॉन्झर्वेशनचं काम करायचं, असं त्यांचा एक कार्यक्रम असतो. झाला तो माझ्याही दृष्टीने एक मोठं आव्हान होतं की या मुलांना ज्यांना प्रत्यक्ष जमिनीवरचं अनुभवजन्य ज्ञान त्यांच्या परिसराबद्दलचं अफाट आहे त्यांच्यापाशी, पण औपचारिक असं त्यांचं शिक्षण काही फारसं झालेलं नाही, तर त्यांना काही गोष्टींची जरूर होती. त्याच्यात 2 भाग आहेत. एक म्हणजे शास्त्रीय परिसरशास्त्राच्या दृष्टीने, जीवशास्त्राच्या दृष्टीने काही पार्श्वभूमी द्यायला हवी की परिसरात काय काय वेगवेगळ्या प्रकारचे भूभाग असतात, त्यानंतर जीवजाती म्हणजे काय, त्या जीवजाती कशा ठरवल्या जातात, ओळखल्या जातात वगैरे, हा भाग अशा पद्धतीचं मांडायला पाहिजे. आणि तो माझा विषय आहे, त्यामुळे मी ते तयार केलं. पण याच्याबरोबर हे व्यवस्थित चौकटीत घ्यायला त्याला आधुनिक डेटाबेस मॅनेजमेंट म्हणतात, त्याचा जोड दिलीच पाहिजे. आणि डॉक्टर इल्लाबादकरांचं ते तज्ञ आहेत याच्यातले, त्यांनी ती जोड दिली. तर थोडक्यात अनुभव सांगतो की, आणि आज आता भराभर तंत्रज्ञानातली प्रगती जी होती आहे, त्यामुळे लोकांना खूप गोष्टी आज सहज शक्य आहेत ज्या आधी शक्य नव्हत्या. एकच उदाहरण घेतो. शहराचं पर्यावरण राखणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. बायोडायव्हर्सिटी पार्क, BDP ज्याला म्हणतात, त्यामध्ये आणि हिलटॉप हिलस्लोप याच्यामध्ये आता बदल करून बांधकामांना परवानगी देण्याची योजना रमानाथ झा कमिटीच्या माध्यमातून मागच्या दाराने येत आहे. आणि यापूर्वीच झालेला निर्णय आणि त्याला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाठिंबा ध्यानात घेता आता जर त्याच्यामध्ये बदल करण्यात आले तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे वंदना चव्हाण यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. तो होता 23 गावांसाठी. ह्या 23 गावांच्या DP मध्ये जे हिल्स होते त्याला प्लॅनिंग कमिटीच्या याच्यात अनिता बेनिंजर पण एक मेंबर होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी ह्या टेकड्या आरक्षित झाल्या पाहिजेत ह्या पद्धतीचा ठराव करून जनरल बॉडीने त्याला मान्यता दिली. याचा अर्थ असा होता की महानगरपालिकेने ह्या टेकड्या अक्वायर करायच्या आणि ह्या टेकड्या नो कन्स्ट्रक्शन आहे. तर या पद्धतीचा ठराव मान्य झाला, शासनाने तो रॅटिफाय केला. त्याच्यावर कॉम्पेन्सेशन आता किती द्यायचा हा मूळ मुद्दा त्यावेळेला राहिला होता. आणि त्याच्यामध्ये शासनाने मग एक कमिटी स्थापन केली ज्याला जैन कमिटी रिपोर्ट असं आपण त्याचं रेकग्निशन त्या नावाने आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की त्या 1600 हेक्टर जमीनपैकी जवळजवळ 700 हेक्टर जमीन ही गव्हर्नमेंटचीच आहे, त्यामुळे ती मोफत मिळणार आहे. राहिलेली जी जमीन आहे ती 950 हेक्टर जमीन ही प्रायव्हेट ओनर्सची आहेत आणि म्हणून त्यांना मोबदला दिला पाहिजे. पण आता हा मोबदला किती हा प्रश्न होता. त्यामुळे जैन कमिटी रिपोर्टनी त्याचा अभ्यास करून 8% TDR द्यावा, त्याला ग्रीन TDR असं नाव दिलं. आणि जर एका वर्षात लँड ओनर्सनी ते महानगरपालिकेला सबमिट केलं तर 2% एक्स्ट्रा TDR दिला जाईल, जेणेकरून 10% TDR दिला जाईल. या पद्धतीचा ठराव त्या ठिकाणी जैन कमिटीच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात. आज शोकांतिका आहे की गव्हर्नमेंटनी एकही पाऊल पुढे टाकलं नाही. 3 गोष्टी गव्हर्नमेंटच्या केल्या पाहिजे होत्या. माझ्याकडे इथं सर्क्युलर आहे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी स्वतः असं म्हटलंय की
की उपग्रहीय छायाचित्राद्वारे प्राप्त माहिती दर 6 महिन्यांनी करायची. दर 6 महिन्याला सॅटेलाइट इमेजेस काढले पाहिजेत. ह्या पद्धतीचं एक नोटिफिकेशन शासनाने काढलं. 2005 साली एकदा काढलं आणि त्याच्यानंतर पुन्हा 2016 मध्ये काढलं. आणि ह्याच्यामध्ये नेमकं हेच म्हणत होतं हे नोटिफिकेशन की सगळ्या शहरांमध्ये फार झपाट्याने शहरीकरण होत आहे, फार झपाट्याने अनधिकृत बांधकाम होत आहे आणि ह्या अनधिकृत बांधकामांना आळा घालायचा असेल तर तुम्हाला सॅटेलाइट इमेजेस काढावे लागतील. ते सॅटेलाइट इमेजेस काढून प्रत्येक वॉर्ड ऑफिसरला ते सॅटेलाइट इमेज त्यांच्या एरियाचे द्यायला पाहिजेत. त्या वॉर्ड ऑफिसरनी बीट ऑफिसर्स नेमले पाहिजेत ज्यांनी त्यांच्या मॅपवर मॅपिंग करायचं की अधिकृत बांधकामं किती आहेत, प्रस्तावित किती आहेत आणि इलिगल किती आहेत. आता महानगरपालिकेला आपण जर विचारलं की 2005 ते 2016 दोनदा हे नोटिफिकेशन काढून तुम्ही ह्याच्यावर काय केलं, तर मी तुम्हाला शाश्वतीने सांगते की त्यांनी सॅटेलाइट इमेजेस आतापर्यंत काढली नव्हती. प्रत्येक आयुक्त यायचे त्यांना मी पत्र द्यायचे की सॅटेलाइट इमेजेस काढणं तुम्हाला अनिवार्य आहे, तुम्ही करत नाही आहात. आता सॅटेलाइट इमेजेस काढायला सुरुवात केली पण ती सॅटेलाइट इमेजेस अनधिकृत बांधकामं मॅपिंग करायला वापरत नाहीयेत, प्रॉपर्टी टॅक्स साठी वापरतात. ठीक आहे, यू डू इट प्रॉपर्टी, यू कॅन फिल्टर अँड यूज इट मल्टिपल कारणासाठी तुम्ही वापरू शकता. पण ज्या कारणासाठी तुम्हाला सॅटेलाइट इमेजेस क्लिअरली लिहिलेले ते मात्र ते करत नाहीयेत. आणि त्यामुळे आज त्यांना सांगण्याचा हेतू काय, शासनाला सांगताना म्हणतात खूप अनधिकृत बांधकाम होतात, मग तुम्ही काय केलं, तुमची ड्युटी होती, व्हाय डिड यू फेल. आणि दुसरं एक अत्यंत महत्वाची आणखीन एक गोष्ट आहे की हे सॅटेलाइट इमेजेस काढायचे, बीट ऑफिसर्सना द्यायचे, पण त्याच्यावर आणखीन एक नोटिफिकेशन काढलं गेलं. त्याच्यानंतर MRTP ऍक्ट मध्ये 56A हे अमेंडमेंट केलं गेलं सेइंग की जर त्या बीट ऑफिसरनी किंवा डेझिग्नेटेड ऑफिसरनी त्या बांधकाम जे अनधिकृत आहेत त्याच्यावर कारवाई करण्यात कसूर केला तर त्याला 25,000 रुपये फाईन आणि 3 महिने इम्प्रिझनमेंट होऊ शकते. एकही कायदा आतापर्यंत शासनाचा असा नाहीये की ऑफिसरला तुम्ही फाईन किंवा इम्प्रिझनमेंट करू शकता. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. गेल्या 3 महिन्यामध्ये सोन्याचा व्यापार देशामध्ये आणि जागतिक पातळीवरती मोठ्या प्रमाणात झाला. सोनं 1 लाखाचा टप्पा पार करून 1,02,000 रुपयापर्यंत गेलं आणि आज पुन्हा ते 96-97 हजारापर्यंत खाली आलं. हा जर प्रवास पाहिला तर याच्यामध्ये तेजी आणि मंदी दोन्ही प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात, पण त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवरती गंभीर परिणाम होत असतो. याहीपेक्षा सर्वसामान्य मध्यमवर्गीय जो अक्षय तृतीया, गुढीपाडवा, दिवाळी, दसरा या दिवशी सोनं घेत असतो त्याला मात्र अडचणीचा मुद्दा यायला सुरुवात होते. पण अशा वेळेला आपण नेमकं काय घ्यावं? बाजारामध्ये चांदीचा वापर हा आता मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये, कम्प्युटर क्षेत्रामध्ये येऊ घातलेला आहे आणि तो अनिवार्य आहे. त्यामुळे चांदीचे भाव वाढत जातील असं जाणकारांचं मत आहे. 1 वर्ष सोन्याऐवजी चांदीत गुंतवणूक करायला काय अडचण? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.